नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकतो। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाडीबीटी अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत डाळिंब लागवडीसाठी आपण कसा अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी फार्मर असं गुगल मध्ये टाइप करून आपल्याला जी आपल्या समोरची नवीन वेबसाईट आहे ती वेबसाईट इथे ओपन करायची आहे। इथे आपल्या समोर असा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो इंटरफेस ओपन होईल। इथे आपल्याला नवीन अर्जदार नोंदणी या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे सुरुवातीला आता ही अर्जदार नोंदणी कशी करायची याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तिथून तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी करायची ते कसं पाहायचं आहे। आणि आता अर्जदार लॉगिन मध्ये आपण इथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्या मोबाईलवरती एक OTP सेंड करायचा आहे। आता आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल तो OTP इथे आपण एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे लॉगिन आपलं झालेलं आहे। आता इथे आपल्याला मुख्य पृष्ठामध्ये अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्या समोर आपल्याला बरेचसे पर्याय दिसत आहेत। इथे आपल्याला 3 नंबरला फलोत्पादन हा पर्याय वरती बाबी निवडा या पर्यायामध्ये क्लिक करायचं आहे। ऑटोमॅटिक आपलं गावाचं शहराचं नाव आलेलं आहे। इथे तुम्ही इतर घटक मध्ये क्लिक करायचं आहे आणि इथे खाली बाग लागवड यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा बाग निवडामध्ये फळ पिके यावरती क्लिक करायचं आहे आणि योजना निवडामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवडायची आहे। आणि इथून आपल्याला बरेचशी पिकं आपल्याला दिसत आहेत, अंजीर, आंबा, आवळा, कागदी लिंबू। तुम्हाला कोणत्याही पिकासाठी तुम्ही इथून अर्ज करू शकता। आता इथे आपल्याला डाळिंब लागवड करायची आहे, त्यामुळे डाळिंबवरती क्लिक करायचं आहे। पिकाचा प्रकार, लागवडीचा प्रकार आणि पिकातील अंतर ऑटोमॅटिक येईल। आता आपल्याला एकूण किती क्षेत्र लावायचं आहे ते इथे तुम्ही निवडायचं आहे। आता इथे मला 2 एकर क्षेत्र निवडायचं आहे, त्यामुळे मी 0 हेक्टर आणि 80 गुंठा म्हणजे 2 एकर क्षेत्र आपण इथे निवडलेलं आहे। तुम्हाला जेवढं क्षेत्र निवडायचं आहे तुम्ही इथून निवडू शकता आणि ते जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? जर तुम्हाला अजून कोणत्या पिकासाठी अर्ज करायचा असेल तर हो वरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, आपला जो घटक आहे तो खाली इथे आलेला आहे। आता इथे बघा, आपल्याला अप्लाइड मध्ये नॉट अप्लाइड दिसत आहे। त्यासाठी आपण इथे आता काय करायचं आहे, मेनूवर जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि वरती आपल्याला बघा ब्लू कलर मध्ये अर्ज सादर करा हे बटन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे पहा वरती क्लिक करायचं आहे। इथे बघा, आपल्याला प्राधान्यक्रम 1 निवडायचा आहे आणि हा जो कन्सेंट आहे तो कन्सेंट ॲक्सेप्ट करायचा आहे आणि अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला बघा ₹23.60 पेमेंट करायचं आहे। इथून मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथून क्रेडिट डेबिट वरती क्लिक करून UPI द्वारे आपलं जे ₹23.60 जे पेमेंट आहे ते पेमेंट इथं असलेला जो QR कोड आहे तो स्कॅन करून इथून आपण ₹23 पेमेंट करायचं आहे। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अर्ज केलेल्या बाबीमध्ये तुम्हाला सर्व आपले जे अर्ज आहे ते आपला अर्ज तिथे दिसेल। अशा प्रकारे तुम्ही डाळिंब लागवडीसाठी अर्ज करायचा आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।